हाय मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता सकाळ झालेली आहे, त्याचबरोबर मी जाणार आहे रानामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवत आहे आज काय तुम्हाला खायला दाखवणार आहे. तर तिथे गेल्यास मी तुम्हाला दाखवतो काय खायला आहे ते. तर परी कुठं जायचं बाळा? आज रानात जायचं ना आपल्याला. वॉटर हा बघा मित्रांनो, वॉटर पार्कला जायचं, रानात जायचं आहे. पण आम्ही सकाळ व्हायच्या आधी, सूर्य उगायच्या आधीच आंघोळ केलेला आहे. किती वाजता आंघोळ केली बाळा तू? 6. सूर्य उगायच्या आत आंघोळ केलेली आहे. आम्ही पहाटे 5 वाजता आंघोळ केलेलं आहे आणि आम्ही लवकर उठणार आहे ना. आता रानात चाललेलो आहे. रानात गेल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे आम्ही काय खावा आपण रानात आणणार आहे आज. काय आणि आम्ही डाळिंब पण आणणार आहे मित्रांनो, किंवा जांभळ. आता तुम्हाला सांगूनच टाकलंय तर म्हणलं काय अर्थ नाही. तर मग आमचा व्हिडिओ आता कंटिन्यू पहा. आम्ही आता रानात चाललेलो आहे मित्रांनो. आता आम्ही रानात चाललेलो आहे. तर बायको सुद्धा माझ्या बरं म्हणते मला रानात यायचंय का रानात तुला? जांभळं खायला यायचं रानात? बरं ठीक आहे. किती खाणार जांभळं मला सांग? लय खाणार जांभळं? पिशवी घेत का जांभळं? परी कुठं जायचंय? वॉटर पार्कला जायचं आणि जांभळं खायला जायचं ना आपल्याला. हायस्कूल? अयो, स्कूलला जायचंय. तुझं स्कूल भरले का नाही? तरी स्कूल भरलं का? तुझं स्कूल भरलं का नाही? ॲडमिशन घ्यायला जायचं मित्रांनो आम्हाला. कारण इच्छा आहे खूप शिकायची. तर हिला म्हटलं तू शिक बिंदास, मी आहे, तू काळजी करू नको, माझ्यावर अभ्यास कर, मोठी हो, परीक्षा दे, नोकरीला लाग. त्याच्यामुळं म्हणलं जवळ शिकायचं तवर शिक, तू काय काळजी करू नको माझ्या. आणि खरं म्हणजे मित्रांनो, मुलींनी शिकलं पाहिजे, पुढं गेलं पाहिजे आणि स्वतःच्या पायावर मुली उभा राहतात खरं म्हणजे सांगायला तुम्हाला. कारण की मुलगी घरची लक्ष्मीच असते. त्याच्यामुळे सर्वांना शिका. मुलींना तुम्ही पण शिका, असं मी सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून. परी काय का बाळा, परी शिकणार आहे ना तू? मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना सांगेन, सर्व आई वडिलांना, मुलींना, सर्वांना सांगेन मी, सर्वांनी शिका. जास्तीत जास्त पदवीपर्यंत शिक्षण घ्या जास्तीत जास्त, मी तर सांगेन. काय सांगशील बायको तू? सर्वांनी शिका आणि मोठे व्हा. मोठे आपापल्या पायावर उभं राहिलं म्हणजे आपण दुसऱ्याच्या पैसे खर्चण्यात फरक आहे आणि आपले स्वतःचे कष्ट करून शिकण्यात फरक आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, शिक्षणाला लय महत्व आहे. शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे असं म्हटलं जातं आणि हे खरं आहे मित्रांनो. तर आता मी शेतात चाललेलो आहे. ही पण माझ्याबरोबर येणार आहे का शेतात? बरं चालेल, काय अडचण नाही. पिशवी घेतोय आम्ही आता येताना. आम्ही शेतात चाललेलो आहे आता. तर व्हिडिओ होता आमचा, तुम्ही कंटिन्यू पहा. चलो. शुभ सकाळ झालेली आहे. तर मी आलेलो आहे रानामध्ये जांभळं काढायला. तुम्ही बघू शकता माझ्या मागे जांभळाचं किती भरलेलं झाड आहे बघा. सर्वांनी जांभळं खायला या. असं खूप छान झाड आहे जांभळाचं बघा. जांभळं किती लागलेले आहेत खूप लागलेले आहेत, खूप जांभळ खूप लागलेले जांभळ. पावसाळ्यात जांभळं लागतात, असं किती छान वाटतं जांभळं खाली झाड बघा. खूप जांभळं आहे, खूप म्हणजे खूप. हे वर पण लागलेले आहेत. एवढं झाड भरलेलं आहे जांभळाचं की काय बोलायचंच नाही. जांभळे लागलेले आहेत. खूप छान, खूप. सर्वांनी जांभळं खायला या. खूप, मला तर लय आनंद वाटतो एवढे जांभळं बघितल्यावरती. खूप छान जांभळं आहेत, खूप छान, एकदम बाहेर. किती लागलेत, किती बघा. खूप म्हणजे खूप लागलेत, भरपूर. खूपच लागलेत, खूपच. आहे मी भरपूर जांभळे खाल्लेले आहेत, काढून पण ठेवलेले आहेत. मी तुम्हाला ऑनलाईन पाठवून देतो मित्रांनो, खावा. बघा किती भरलंय झाड, काळं झालंय, काळं एकदम निळं काळं झालेलं आहे. खूप जांभळं लागलेले आहेत, खूप.
झालेले आहेत. तर माझा भाऊ वरती चाललेला आहे. किती जांभळं लागलेले आहेत बघा. लय जांभळं लागलेत, लय खूप 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 जांभळं आहेत. इकडे साईडला पण आहेत, इथे पण आहेत जांभळं. खूप जांभळं आहेत खूप. हाय मित्रांनो, तर मी आता जांभळं खायला आलेलो. तर जांभळं काढलेले आहेत भरपूर, बघू शकता तुम्ही. हे पहा जांभळे काय किती जांभळे काढलेले. तर लय जांभळं खाल्ली, लय काढली पण आणि खाल्ली पण. माझ्या मागे झाड आहे बघा, बघू शकता झाड किती जांभळांनी भरलेलं आहे. म्हणजे लय आनंद झाला, एवढी जांभळं खाल्ली. ह्या साईडला पण झाड आहे, ह्या साईडला पण झाड आहे जांभळाचं. भरपूर असे जांभळं लागल्यात मित्रांनो. आणि आपल्या आरोग्यासाठी जांभळं खायला खूप छान असतात. तुम्ही अवश्य खात जावा जांभळं. बाजारात भेटले तरी खात जावा. रानात जरी कोणाचं झाड असेल तरी तुम्ही त्यांना विनंती करा, जांभळं आम्हाला खायचे आहेत म्हणून. ते तुम्हाला अवश्य देतील. आणि कमेंट करून सांगा तुम्ही जांभळं कशी काय लागली, खायला गोड लागली, आंबट लागली. खूप छान लागतात जांभळं, आरोग्याला चांगले असतात. अवश्य खावा तुम्ही. तर मित्रांनो, असाच माझा ब्लॉग बघत राहा. खूप छान आनंद वाटला जांभळाला आल्यावरती. आज सुट्टी असल्यामुळे मी ऑफिसला गेलो नाही. तर अवश्य खावा जांभळं.